तर आली 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 2,000 रुपये दिवसाला कमवण्याची संधी आली. मित्रांनो, ही जी ऑफर आहे ही फक्त जुन्या रिक्षा चालकांसाठी आहे, ज्यांच्याकडे आता रिक्षा अवेलेबल आहेत. नवीन रिक्षा घेणाऱ्यांसाठी ही ऑफर नाही, फक्त जुन्या रिक्षा चालकांसाठी ही ऑफर आहे. हे फक्त कमेंट करणाऱ्यासाठी सांगतो, किंवा ह्या व्हिडिओतून बाकीच्या काही लोकांनी नवीन रिक्षा घ्याव्या ह्याचा अर्थ होत नाही. ती त्यांची मर्जी असते. पण जे आत्ताचे रिक्षा चालक आहे, ज्यांना ओला उबर रॅपिडोच्या बुकिंग हाताला लागत नाहीत, दिवसाचा त्यांचा 700-800 रुपये पण धंदा होत नाही, किंवा धंद्यात मन लागत नाही, किंवा ओला उबरचा धंदा त्यांना करण्याची इच्छा नाही, किंवा असे भरपूर रिक्षा चालक आहेत की ते ऑनलाईन धंदा करत नाहीत. काय मीटरवर करतात, काय लोकल भाडी करतात, ती ठरवलेली भाडी करते, ती ठरवून भाडी करते ती. त्या रिक्षा चालकांसाठी ही व्हिडिओ आहे की दिवसाला 2,000 रुपये कमवण्याची संधी तुमच्याला आहे. आता ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतं. दिवसाला 2,000 ह्या पण प्रकारे कमवता येतात आणि ह्याही प्रकारे कमवतात. पण त्याचं विश्लेषण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितली नाही तर उगाच अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट करू नये. जर पूर्ण व्हिडिओ बघितली तर तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळं समजणार आहे. तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रपरिवारांना, रिलेटिव्हला पण शेअर करा, ज्यांच्याकडे रिक्षा आहेत त्यांच्यासाठी, किंवा कुठल्या ग्रुपमध्ये पण शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा घेता येईल. तर व्हिडिओ सुरू करूयात. तर पहिला विषय मित्रांनो, ॲमेझॉन फ्लेक्स. ॲमेझॉन फ्लेक्स नावाची कंपनी आहे, म्हणजे ॲमेझॉनची कंपनी आहे. तर ॲमेझॉन फ्लेक्सला जर आपण काम केलं तर ॲमेझॉन फ्लेक्स म्हणजे कंपनी थ्रू तुम्ही कामाला, कंपनी थ्रू ॲमेझॉन फ्लेक्स. तुम्ही आज काम केलं दिवसभर की तुम्हाला उद्याच्याला 9 वाजता सकाळी अकाउंटला ॲटोमॅटिक पेमेंट येतं. तर त्याच्यात तुम्हाला रिक्षा रजिस्टर करायची आहे. तर स्वतःहून गुगलला जाऊन रिक्षा रजिस्टर करू नका. त्यात पोलीस व्हेरिफिकेशनची वगैरे सगळी माहिती भरायची, तुमच्यावर कंप्लीट वगैरे आहे नाही तर तुम्ही करू नका. ते तुम्हाला जिथं कुठं जायचं ते तुम्हाला सांगतो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती ID रजिस्टर करून देणार. मग तिथं स्लॉट असतात 2 ते 4, 4 ते 6 असे 2-2, 3-3 तासाचे स्लॉट असतात. ते तुम्ही 4-8 दिवसाच्या नंतरचे पण स्लॉट तुम्ही आजच बुक करू शकता. म्हणजे आता आज 29 तारीख आहे, तुम्ही 5 तारखेचा आधीच स्लॉट बुक करू शकता, 10 तारखेचा आधीच बुक करून ठेवू शकता आणि त्या टायमिंगला जाऊन तुम्ही तिथं काम करू शकता. कारण की ऐन टायमाला जर तुम्हाला आता वाटलं की आता 2 तासाचा स्लॉट बुक करावा, जर स्लॉट शिल्लक नसेल तर तुम्हाला बसावं लागेल रिकामं. त्याच्यामुळे आधीच 8-10 दिवसाचे स्लॉट तुम्ही बुक करून ठेवू शकता. तुम्हाला दिवसात 1 करायचा आहे स्लॉट तर 1 करू शकता, 2 असेल 2 किंवा 3 असेल तर 3. एका स्लॉटला 450, 500, 550 रुपये मिळतात. त्याच्यात इन्सेंटिव्ह येतो. म्हणजे असे करून तुम्ही दिवसाचे 4 जरी स्लॉट मारले, 2-2 तासाचे, 3-3 तासाचे, 10-12 तास जरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला 2,000पेक्षा इन्सेंटिव्ह वगैरे पकडून जास्त तुम्हाला पेमेंट येऊ शकतो. तर पहिलं तिथं जाऊन तुम्हाला ID ओपन करायची आहे आणि काम कसं आहे काय आहे ते आपण तुम्हाला नंतर सांगूयात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं माहीत होतं. सगळ्यात आधी तुम्हाला एक ट्रॉली येते, ती ट्रॉलीतलं तुम्ही मटेरियल स्कॅन करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही मटेरियल स्कॅन करून घेता त्याचा अर्थ असा की तुम्ही मटेरियल तुमच्याकडे घेतलं आहे. स्कॅन झाला याचा अर्थ मटेरियल तुमच्याकडे आलं आहे. कस्टमरला देताना परत ते बारकोड स्कॅन करून द्यायचा. ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही खात्रीशीर तुमच्या म्हणजे तुमच्या जबाबदारीने तुम्ही कस्टमरपर्यंत ते पार्सल गेले, ह्याचा तसा अर्थ होतो. तुम्ही दिवसभर काम केलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी 9 वाजता पेमेंट येतं. तर दुसरी गोष्ट आहे त्याच्यातच, ती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर करता येते. ती म्हणजे एजंट थ्रू. तुम्ही त्या एजंटकडे जायचं, ते एजंट तुमची ID वगैरे ओपन करून घेतात, आधार कार्ड वगैरे सगळं डॉक्युमेंट दिल्यानंतर, बँक पासबुक वगैरे, तर तुम्ही एजंटकडे काम करू शकता. पण एजंटकडे कसं आहे, तुम्ही एजंटनी सांगितलं ना स्लॉट मार, तुम्हाला मारावाच लागतो. दिवसाचे 3, 4, 5 जे स्लॉट आहे ते तुम्हाला एजंटकडे मारावीच लागतात. ते तुम्ही, कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसवर झालं, एजंटचं तुम्हाला ऐकावं लागणार. काम सेम आहेत, फक्त हे एजंट थ्रू आहे आणि ते कंपनी थ्रू आहे. कंपनी थ्रू तुम्ही मारलं आज तर मारू शकता. तुम्हाला सुट्टी पाहिजे तुम्ही सुट्टी घेऊ शकता. तुम्हाला 2-3 मारायच्यात तुम्ही मारू शकता. ते ॲमेझॉन फ्लेक्स कंपनी. आणि हे जे आहे ते एजंट थ्रू आहे. तर एजंट थ्रूमध्ये तुम्हाला सगळं करावं लागतं, टायमिंगला सगळं द्यावं घ्यावं लागतं, पैसे सेम भेटतात. आणि ॲमेझॉन फ्लेक्सला एक पार्सल 50 रुपयालाच आहे. आणि ॲमेझॉन फ्लेक्सकडं तुम्हाला स्लॉटवर पैसे आहेत. 1 ट्रॉली 1.5 ट्रॉली तुम्ही मारली, मग त्याच्या 8-9 कमीत कमी 9 लोकांचं असतं. 9 लोक, 10 लोक, 12 लोकांचं पार्सल मारलं की तुम्हाला 450, 500 ते 550 रुपये एका स्लॉटचे भेटतात. तेच काम तुम्ही जर एजंटकडे केलं तर 1 पार्सल तुम्हाला 50 रुपयाला असते. मग एका व्यक्तीची जर 10 पार्सल असेल तरी तुम्हाला 50च भेटणार. एका व्यक्तीचं 1 पार्सल असेल तरी 50च भेटतात. एका कस्टमरला तुम्हाला 50 रुपये मिळणार. मग तुम्ही पहिल्या वेळेस
पहिल्या ट्रॉलीत तुम्हाला किती पार्सल आहेत तेवढे पैसे, ते सोडलं की परत रिटर्न द्यायचं, दुसरी ट्रॉली भरायची. तुम्हाला पाहिजे त्या एरियात तुम्ही घेऊ शकता, तुम्ही ज्या राहताय ते. आणि तुम्हाला जायचं आहे कुठं सांगतो, तुम्हाला ॲड्रेस नीट बघा. बऱ्याच वेळा लोकांनी मला मेसेज केला, ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवली होती 1 वर्ष 2 वर्षाखाली. बरेच लोक मलाच मेसेज करतात, सर मला पण काम करायचं आहे. मी सर नाही, मी पण एक रिक्षा चालकच आहे. माझी ID बंद पडलेली म्हणून मी तिथं काम करत नाही, कारण की नवीन ID ओपन करता येत नाही. आणि माझी जी पहिली ID त्याला तो पासवर्ड आहे, तो OTP येतो, तो नंबर रिसर्कल झालेला आहे, त्याच्यामुळे मी काम करू शकत नाही. माझी इच्छा आहे काम करायची. पण मला मेसेज नका करू सर मला काम करायचं आहे, किंवा मला फोन पण नका करू. तुम्हाला पत्ता सांगतो, तिथं जायचं. हा विषय आहे फक्त हडपसर, मगरपट्टा, मुंडवा, ह्या कोंडवा ह्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी, खराडी फिराडी, वडगाव शेरी, शेळवाडी ह्या लोकांसाठी हे काम आहे. कारण की पिकअपला जवळच जावं लागतं. म्हणजे जायचं कुठं, मुंडव्याला जायचं. सॉरी, आपली शिर्के कंपनी आहे, मगरपट्ट्याकडून आपण गेलो शिर्के कंपनीकडं. शिर्के कंपनीपासून सरळ जायचं. मला लेफ्ट साईडला प्रेमाचा चहा लागेल. त्या प्रेमाच्या चहाच्या ॲपोजिट साईडला एक गेट आहे. तिथे ॲमेझॉन वगैरे काय लिहिलं नाही, वेगळंच काहीतरी नाव आहे. तिथं तुम्ही कोणाला विचारलं तरी तुम्हाला सांगतील. किंवा प्रेमाच्या चहाच्या तिथं एजंट वगैरे बसलेले असते, त्यांना विचारलं नाही ॲमेझॉनचं कुठे पार्सल टाकायचं तरी ते तुम्हाला सांगतील. किंवा गेटच्या बाहेर पण तिथं गाड्या लागलेल्या असतात, रिक्षा वगैरे लागल्या असतात, पार्सल ट्रॉली घेऊन टाकतात. त्यांना विचारलं तरी तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. गेटला एंट्री करायची गरज नाही, काय नाही. गेटला सिक्युरिटी असतो, त्याला विचारलं तरी तो पण तुम्हाला लगेच आतमध्ये सोडतो. शिर्के कंपनीकडनं गेल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला डाव्या बाजूला प्रेमाचा चहा लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. प्रेमाचा चहा ह्या बाजूला लागलं की त्याच्या ॲपोजिट साईडला तुम्हाला ती कंपनी आहे. किंवा भारत फोर्जेची कंपनी बघायची. भारत फोर्ज जे गेट आहे, भारत फोर्जेच्या कंपनीच्या थोडंसं अलीकडे शिर्के कंपनीच्या बाजूला 50 ते 100 मीटरवरती तिथंच आहे. मेटा कॅम्प का काय असं तरी लिहिलेलं आहे, एवढं मला माहीत नाही. तिथं जाऊन तुम्ही हे आयडिया वगैरे रजिस्टर करू शकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्कम करू शकता. फक्त माझी एकच इच्छा आहे की कंपनी थ्रू काम करा. तुम्ही एजंटकडं काम नका करू. कंपनी थ्रू काम केल्यानंतर तिथं तुम्हाला आजचं पेमेंट उद्या येतं. एजंटकडं पैसे 15 दिवसांनी येतात, ते 10 दिवसाचा पेमेंट 15व्या दिवशी मिळतो. त्यामुळे एजंटकडं नका करू, ॲमेझॉन फ्लेक्स कंपनीकडे करा. तुम्हाला तिथं ID वगैरे ओपन करून दिली जाईल. तिथं बघा एकदा जाऊन. मी भरपूर वर्ष तिथं गेलो नाही, इथे काम सोडलेलं आहे. पण तरी पण जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी केलेली आहे. तर ॲमेझॉन फ्लेक्समध्ये करा, तिथं तुम्हाला सगळं भेटेल. तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटेल. IPL चालू झाले की तिथं तुम्हाला तिथं बोनस ऑफर वगैरे येते. म्हणजे चांगले पद्धत आहे तिथं कामाची, तर ते करू शकता. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. धन्यवाद.